नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया कथेला. गरीब अनाथ मुलगी आराध्या लहानपणापासूनच दुःखात वाढलेली असते. 2 वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणारी ही मुलगी एका अनपेक्षित वळणावर देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत घराण्यात सून म्हणून प्रवेश करते. गावभर तिच्या नशिबाची चर्चा सुरू होते. पण लग्नानंतर तिला कळते की सोन्याच्या भिंतीच्या मागे काळोख दडलेला आहे. सासू तिच्या गरिबीचा तिरस्कार करते. नणद सतत तिचा अपमान करते. घरातील नोकर सुद्धा तिला कमी लेखतात. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत तिला कामाला झुकले जाते. चूक नसतानाही तिच्यावर ओरडले जाते. तिच्या आई वडिलांबद्दल अपमानास्पद शब्द बोलले जातात. नवरा सुरुवातीला तिच्यावर प्रेम करतो, पण सासूच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून तोही तिच्यापासून दूर जातो. आराध्या प्रत्येक वेदना घेऊन शांत राहते, कारण तिला वाटत असते की एक दिवस तिचे सत्य सर्वांना समजेल. पण अत्याचार दिवसेदिवस वाढत जातात. तिचे दागिने काढून घेतले जातात. तिला पाहुण्यांसमोर अपमानित केले जाते. एका रात्री घरातील महागड्या हिऱ्याचा हार गायब होतो आणि सगळे मिळून चोरीचा आरोप आराध्यावर करतात. पुरावा नसतानाही तिला चोर ठरवले जाते. नवरा संतापून तिच्यावर विश्वास ठेवण्यास नकार देतो. संपूर्ण कुटुंबासमोर तिचा अपमान करून तिला घराबाहेर हाकलले जाते. मुसळधार पावसात ती रडत रडत घर सोडते. तिच्याकडे ना पैसा असतो ना आधार, पण ती हार मानत नाही. एक छोट्याशा नोकरीपासून सुरुवात करून ती स्वतःच्या कष्टाने व्यवसाय उभा करते. दिवस रात्र मेहनत करून ती यशाच्या शिखरावर पोहोचते. काही वर्षांनी ती देशातील मोठ्या उद्योगपतीपैकी एक बनते. दरम्यान ज्या श्रीमंत घराने तिचा अपमान केला होता त्यांचा व्यवसाय तोट्यात जातो. कर्जदार दारात उभे राहतात. प्रतिष्ठा धुळीत मिळते. त्याच वेळी आराध्या एका मोठ्या व्यावसायिक बैठकीत त्या कुटुंबासमोर उभी राहते. तिला पाहून सर्वजण थक्क होतात. सासूची मान खाली जाते. नवऱ्याला आपल्या चुकीची जाणीव होते. नंतर खरा चोर घरातील एक जवळचाच व्यक्ती असल्याचे उघड होते आणि आराध्या निर्दोष असल्याचे सिद्ध होते. संपूर्ण कुटुंब तिची माफी मागते. नवरा तिच्या समोर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी उभा राहतो. पण आराध्या आता पूर्वीसारखी कमजोर नसते. ती त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देते. तरीही मोठ्या मनाने त्यांच्या संकटात मदत करते. तिच्या मदतीमुळे त्यांचे घर पुन्हा उभे राहते. शेवटी ज्या मुलीला गरीब म्हणून हिणवले गेले होते तीच त्या घराचा अभिमान बनते. तिच्या सन्मानासाठी भव्य समारंभ आयोजित केला जातो. संपूर्ण समाज तिचे कौतुक करतो आणि आराध्या सिद्ध करते की माणसाची किंमत त्याच्या पैशांनी नाही, तर त्याच्या स्वभाव, कष्ट आणि आत्मसन्मानाने ठरते. आराध्याचा सन्मान झाल्यानंतर सर्वांना वाटते की आता तिच्या आयुष्यात फक्त आनंदच उरेल. पण नशिबाने तिच्यासाठी अजून एक मोठी परीक्षा राखून ठेवलेली असते. घरातील सर्वजण तिच्याशी प्रेमाने वागू लागतात. सासू तिची माफी मागते. नवरा पुन्हा तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू लागतो. पण अनेक वर्षाच्या जखमा इतक्या सहज भरत नाहीत. आराध्या सर्वांना माफ करते, पण ती स्वतःचा अभिमान विसरत नाही. त्याच वेळी कुटुंबाच्या जुन्या शत्रूंना आराध्याचे यश खटकू लागते. ते तिच्या विरुद्ध कट रचतात. कंपनीची गुप्त माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा एकदा आराध्याला दोषी ठरवण्याचा डाव आखतात. काही बनावट कागदपत्रे तयार करून तिचे नाव घोटाळ्यात ओढले जाते. माध्यमांमध्ये तिच्याविषयी खोट्या बातम्या पसरवल्या जातात. समाज पुन्हा तिच्यावर बोट उचलू लागतो. नवरा यावेळी मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, कारण त्याला आधीच्या चुकीची आठवण असते. आराध्या ध्येयाने परिस्थितीचा सामना करते. ती स्वतः तपास सुरू करते आणि हळूहळू कट रचणाऱ्या लोकांचे चेहरे समोर येऊ लागतात. एका मोठ्या पत्रकार परिषदेत ती सर्व पुरावे सादर करते. खरे गुन्हेगार उघडे पडतात आणि तिची बदनामी करण्याचा प्रयत्न करणारे लोक अटक होतात. संपूर्ण देश तिच्या ध्येयाने कौतुक करतो.
पण या धक्क्यामुळे तिची सासू गंभीर आजारी पडते. ज्या सासूने कधी तिच्यावर अत्याचार केले होते तिची सेवा मात्र आराध्या मनापासून करते. दिवस रात्र रुग्णालयात राहून ती तिची काळजी घेते. हे पाहून सासूच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू येतात. ती सर्वांसमोर कबूल करते की आराध्यासारखी सून मिळणे हे तिचे भाग्य होते, पण तिनेच तिचा अपमान करून मोठी चूक केली. घरातील वातावरण पूर्णपणे बदलते. आराध्या आता त्या घराची फक्त सून नसते, तर आधारस्तंभ बनते आणि ज्या मुलीला कधी दारातून बाहेर काढले गेले होते तिच्या नावाशिवाय त्या घरात कोणताही निर्णय घेतला जात नाही. आराध्या त्या घराचा आधारस्तंभ बनल्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू असल्यासारखे वाटत होते. पण एका दिवशी तिला एक धक्कादायक सत्य समजते. तिच्या सासऱ्यांच्या मृत्यूमागे अपघात नव्हता, तर एक मोठा षडयंत्र होतं. अनेक वर्षापासून घराचा विश्वासू मानला जाणारा एक नातेवाईक संपत्ती हडप करण्यासाठी गुपचूप डाव रचत होता. आराध्या हे सत्य शोधू लागते, तसे तिच्या जीवाला धोका निर्माण होतो. तिच्या गाडीचा ब्रेक छेडला जातो. कंपनीतील महत्वाचे कागद गायब होतात. तिच्यावर पुन्हा खोटे आरोप करण्याचा प्रयत्न होतो. पण यावेळी ती एकटी नसते. तिचा नवरा आणि संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभे असते. आराध्या पुरावे गोळा करत राहते आणि अखेर एका भव्य कौटुंबिक समारंभात सर्वांसमोर त्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड करते. सर्वजण हादरून जातात, कारण तो व्यक्ती घरातलंच अत्यंत जवळचा सदस्य असतो. पोलीस त्याला अटक करतात आणि अनेक वर्षाचे रहस्य बाहेर येते. पण जाताना तो एक मोठा बॉम्ब फोडतो. तो सांगतो की आराध्या ज्या कुटुंबाला स्वतःची समजत होती त्यांच्याशी तिचा एक अनपेक्षित जुना संबंध आहे. हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. आराध्या तिच्या भूतकाळाचा शोध घेऊ लागते आणि तिला समजते की लहानपणी हरवलेले तिचे वडील जिवंत होते आणि ते एका मोठ्या उद्योग समूहाचे मालक होते. तिच्यापासून सत्य लपवण्यात आले होते. आता तिच्या समोर दोन वाटा असतात. एकीकडे तिचे जन्मदाते कुटुंब आणि दुसरीकडे संकटात साथ देणारे सासरचे घर. पण आराध्या नात्यांपेक्षा माणुसकीची निवड करते. ती दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याचा निर्णय घेते. मात्र तिच्या या निर्णयामुळे काही नवीन शत्रू निर्माण होतात आणि आराध्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ येण्याची चाहूल लागते. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.